नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अश्विन महिन्यात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेची मान्यता, या पौर्णिमेचे प्राचीनत्व काय आहे, खगोलदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या काय महत्त्व आहे, तसेच या पाठीमागे आध्यात्मिक आशय काय आहे आणि वेगळ्या प्रांतानुसार ही कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. कोजागिरी पौर्णिमा ही उजाळाची रात्र असल्यामुळे ह्या रात्री चंद्राची किरणे दुधात पडतात. त्यामुळे जे आठवणारे दूध असते ते औषधीयुक्त तयार होऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिके धारी म्हणजेच मोती तयार करणारी असेही संबोधले जाते. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडलातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री म्हणजे संस्कृतमध्ये कोजागरते म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. मान्यता आहे की कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारात येते. आता आपण पाहूया या कोजागिरी पौर्णिमेचे प्राचीनत्व. कोजागिरी पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्सायनाने कौमुदी जागर व वामन पुराणाने दीपदान जागर म्हटले आहे. बौद्ध काळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे. आता आपण पाहूया या कोजागिरी पौर्णिमेचे खगोलशास्त्रदृष्ट्या महत्त्व. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजली जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. आता आपण पाहूया धार्मिक महत्त्व. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाने देवपितरांना समर्पून व आपतेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी बळीराजा लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत, घरे सुशोभित करावी, दिवसा उपवास करावा, गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा, भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यांनी विनायक व घोडे बाळगणारे रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं
विशेष अमृतमय गुणाने युक्त असतात. श्रीकृष्ण 16 कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये व्रज मंडळ भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास क्रीडा महारास लीला केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते. आता आपण पाहूया या व्रताचा आध्यात्मिक आशय. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी 12चे चंद्रप्रकाशात ते सर्व जण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात, कोण जागती म्हणजे कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात. ही झाली कथा, पण त्यातील रहस्य काय असावे? जागृत कोण आहे, कोण जागतो? भगवद्गीतेत म्हणतात, या निशा सर्व भूताना तस्या जागर्ती संयमी यस्या जागर्ती भूतानी सा निशा पश्यतु मुने. भौतिक लाभाकरता सारेच जागृत असतात, परंतु संयमी त्या लाभाकरता झोपलेला असतो, म्हणजेच उदासीन असतो. परंतु ज्या आध्यात्मिक प्राप्तीकरता इतर निद्रिस्त असतात तेव्हा संयमी जागृत असतो. म्हणूनच कोण जागतो आहे, कोण जागते? जो संयमी साधक आहे तो, अशा साधकालाच अमृतत्व प्राप्त होत असते. कोजागर्तीचा अपभ्रंश होऊन झाली कोजागिरी. आता आपण पाहूया सांस्कृतिक दृष्ट्या म्हणून. कोजागिरी पौर्णिमा मसाला दूध. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. आता आपण पाहूया आरोग्यदृष्ट्या महत्त्व. दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्या वरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्यांचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते. याच दिवशी वैदिक परंपरेतील देवता अश्विनी कुमार यांची प्रार्थना करून उत्तम आरोग्याची कामना केली जाते. आता आपण पाहूया आदिवासी जनजातीत कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते. भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागिरी साजरी करतात. या रात्री कोजागिरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीचे रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी ही परंपरा आहे. आता आपण पाहूया प्रांतानुसार कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पूनम या नावाने साजरी केली जाते. मिथिलमध्ये या रात्री कोजागरह ही पूजा केली जाते. या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठवण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे. हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते. राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात. धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात. हरियाणामध्ये अश्विनी पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात. ओडिसामध्ये शरद पौर्णिमेला कुमार पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला बंगाली लोक
लोखी पूजो असे म्हणतात। या दिवशीच्या लोखी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळे वा ताजे नारळ वापरतात। नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो। तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंद्राने बंगाली हिंदू स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात। या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर श्री लक्ष्मी नारायणाची पूजा करतात। बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरा करतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।